नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी व पालक आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसीच्या ॲडमिशनबद्दल अगदी योग्य प्रॉपर माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक आधार वाटतो, त्यातून त्यांना मदत होते। आणि बऱ्याचदा असेही विद्यार्थी आहेत की ज्यांना फक्त व्हिडिओ पाहूनसुद्धा प्रॉपर मार्गदर्शन मिळालं आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रोसेस करून त्यांना ॲडमिशनसुद्धा मिळालं। असे सुद्धा बरेचशी उदाहरणं आहेत। परंतु 2024च्या या प्रवेश प्रक्रियेला अजून सुरुवात झालेली नसली तरी आता या संदर्भात खूप सारे विचारणा, प्रश्न पालकांचे आहेत। वेगवेगळ्या संदर्भानं ते प्रश्न असू शकतात की डॉक्युमेंटच्या संदर्भानं आहे, रिझल्ट कधी लागेल त्या संदर्भानं आहे, OMR कधी येईल असे प्रश्न आहेत, किंवा यावर्षी किती मार्कावर, माझ्या मार्कावर मला काही मिळेल का, MBBS मिळेल का, BDS मिळेल का, BMS मिळेल का, असे सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत। तशाच पद्धतीचा एक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चेला घेणार आहोत। तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तो म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भानं आहे की त्यांना नेमके डॉक्युमेंट्स कुठले लागतील, प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये त्यांनी आता नेमकं काय केलं पाहिजे। तर या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत जे OBC मध्ये येत नाहीत, की ज्यांचं प्युअरली जे मराठा म्हणूनच त्यांना रिझर्वेशन जे जाहीर केलेलं शासनानं ते रिझर्वेशनचा त्यांना लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे सांगण्याचा एक प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तसं बघायला गेलं तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी कोणते डॉक्युमेंट्स काढून ठेवले पाहिजे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या संदर्भात ऑफिशियली कुठली गाईडलाईन नाही आहे। परंतु यापूर्वीचा जो आपला एक्सपिरियन्स आहे त्यानुसार ते काय काय करून ठेवू शकतात तयारी, तर हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांना आपण शेअरसुद्धा नक्की करा। तर सर्वात प्रथम पहिला मुद्दा जो आहे की ज्या मुलांना, ज्या पालकांच्या, आता हे मध्यंतरीच्या काळामध्ये नोंदी शोधण्याचं काम झालं परंतु नोंद सापडली नाही, जे पूर्वी मराठा होते आजही मराठा आहे आणि पुढेही मराठा म्हणूनच त्यांना जायचं आहे, तर या मुलांसाठी शासनानं 10% रिझर्वेशन म्हणजे शिक्षणासाठी जे जाहीर केलेलं आहे, बाकीचं मी जास्त खोलात जाणार नाही, पण शिक्षणासाठी तर यासाठी कुठले पेपर लागतील। तर पहिले यापूर्वी काय होतं, मागच्या 3-4 वर्षात, 4-5 वर्षामध्ये 2019ला SCBCचं आरक्षण लागू झालं होतं। त्यानंतरच्या टप्प्यात पुढच्या काळामध्ये जेव्हा हे आरक्षण रद्द झालं तर मराठा समाजाच्या अनेक विद्यार्थ्यांनी EWS कोट्यातून अर्ज करून त्याचा सुविधेचा लाभ घेतला होता। परंतु जेव्हापासून आता यावर्षी महाराष्ट्र शासनाने जेव्हा SCBCचं 10%चं आरक्षण मंजूर केलं तर आता जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ते जर आता तहसील ऑफिसला गेले EWS सर्टिफिकेट घ्यायला तर ते त्यांना मिळत नाही, कारण त्यांना रिझर्वेशन जाहीर केलेलं आहे। मग आता EWS सर्टिफिकेट पूर्वी मिळायचं ते आता मिळत नसेल तर काय केलं पाहिजे ते सगळं सांगतो। तर यापूर्वी जेव्हा रिझर्वेशन लागू झालं होतं तेव्हा विद्यार्थ्यांना SCBC नावाचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणूया, जातीचं प्रमाणपत्र ज्याला म्हणूया, ते या मुलांनी काढलं होतं। आता SCBC म्हणजे काय, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं त्याचा फुल फॉर्म आहे। तर आपल्या ज्या मुलांना OBCच्या नोंदी सापडलेल्या नाही किंवा त्यांचं OBC सर्टिफिकेट निघत नाही किंवा केवळ मराठा समाज म्हणून, मराठा म्हणून ते पुढे येत आहेत, तर अशा सर्व मुलांना, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे। आपण SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ह्या आशयाचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्या तहसील ऑफिसला त्यासाठी आपण अर्ज करा। तहसील ऑफिसला आपण या संदर्भानं अर्ज केल्यानंतर साधारण आठवड्याभरात आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे उपलब्ध होईल। मग कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध झाल्यानंतरचा पुढचा टप्पा येतो, आपण याची व्हॅलिडिटी करण्यासाठी रितसर जात पडताळणीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर रितसर अर्ज करावा, आवश्यक ते पुरावे याला जोडावेत आणि तो अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन सगळे हे डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करून याची एक फिजिकल कॉपी आपल्या जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीकडे सादर करावी, जेणेकरून पुढच्या महिन्याभरात आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा उपलब्ध होईल। म्हणजे मी काय सांगितलं, पहिले तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटला अर्ज करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी अर्ज करावा लागेल।
कास्ट सर्टिफिकेट आलं, मग व्हॅलिडिटी आली. व्हॅलिडिटी आल्यानंतरचा पुढचा टप्पा असेल की 1 वर्षाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवावं. दुसरा टप्पा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, म्हणजे जेव्हा आपण ACBC मोडतोय, ACBCमध्ये येतोय, आपलं उत्पन्न कमी येतं, तुम्हाला नॉन क्रिमिनल या कॅटेगरीचा फायदा घ्यायला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल. म्हणून आपण NCLसाठी सुद्धा अर्ज करा. शासनाकडनं तुम्हाला एकूण 5 डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. एक असेल एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. दुसरं असेल उत्पन्नाचं सर्टिफिकेट. तिसरं असेल कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे 5 डॉक्युमेंट आपण रेडी करा. याशिवाय इतर जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे अकॅडमिक्स असतात, ते तुमच्याकडे उपलब्ध असतात. जसं की 10वीचं सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं TC, आधार कार्ड, तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तुमचे नीट ॲडमिट कार्ड, नीट ॲप्लिकेशन, नीट स्कोर कार्ड येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होईल. हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असतात. ऐन वेळेवर कास्ट व्हॅलिडिटी मिळणं किंवा कास्ट सर्टिफिकेट काढून व्हॅलिडिटीला अर्ज करून लगेच व्हॅलिडिटी उपलब्ध होणं इतकं सोपं नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आपल्या कागदपत्राची पूर्तता करायला सुरुवात करावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असतील आणि त्या माध्यमातून आपल्याला ACBC या प्रवर्गातून ॲडमिशनसाठी अर्ज करता येईल. आता अनेक जणांना प्रश्न पडेल, या संदर्भात काही सूचना आली आहे का, किंवा या संदर्भाचा प्रवर्ग असेल हे कुठं जाहीर झालं आहे का? तर नाही झालेलं. परंतु यापूर्वी जेव्हा आरक्षण लागू झालं होतं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना धावपळ करून कास्ट सर्टिफिकेट काढावं लागलं, व्हॅलिडिटी करावं लागलं आणि नंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये ACBC प्रवर्ग उपलब्ध होता. तो प्रवर्ग निवडून अनेक मुलांचं अगदी कमी मार्कावर MBBSला ॲडमिशन झालेलं आहे, माझ्या हातानं झालेलं आहे. त्यावेळेस माझा एक विद्यार्थी समर्थ बालाजी शिंदे नावाचा 460 मार्कला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला आजही शिकत आहे. 460 मार्क्स होते फक्त त्याला. पण तेव्हा 30-70 रिझर्वेशन होतं. त्याचं योगायोगानं तिकडं विदर्भामध्ये म्हणजे देवळराजाला ॲडमिशन होतं, त्यामुळे त्याला जास्त फायदा झाला. परंतु आता 30-70 वगैरे रिझर्वेशन काही नाही आहे. परंतु आवश्यक ती पेपर आपल्याकडे उपलब्ध असावेत म्हणून ही सगळी सूचना आपल्याला या ठिकाणी मी केलेली आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता हा, जो तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे, कारण अनेक मुलांचे पालकांचे या संदर्भात फोन होते. आता हे झालं ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही किंवा काहीच नाही हा डॉक्युमेंट, त्यांच्या संदर्भानं तर ते हे सगळं यांनी याप्रमाणे करावं. दुसरा एक वर्ग आहे की या मधल्या काळामध्ये त्यांच्या याच्या नोंदी सापडल्यात, कुणबीच्या नोंदी सापडल्यात. मग असे बरेचसे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी ऑलरेडी OBC कॅटेगरीमधनं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला असेल. केला नसेल तर करावा. त्यानंतर आपलं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आल्यानंतर OBCमधनं व्हॅलिडिटीसाठी कुणबी प्रमाणपत्र मिळाले, कास्ट सर्टिफिकेट झाले तर व्हॅलिडिटीसाठी आपण अर्ज करावा, जेणेकरून तुम्हालासुद्धा म्हणजे कुणबी नोंद सापडली इट्स ओके, हे ओके, याच्या पुढं काय, तर यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील आणि ते म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी या गोष्टीची पूर्तता करावी लागेल. तर आपल्याकडं वेळ आहे. अजून आज आपण व्हिडिओ बनवतो आहे, आज 20 मे आहे. अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला किमान 40 दिवसाचा अवधी आहे. तर तुम्ही आजपासून कामाला लागलात तर आठवड्याभरात कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतरच्या 3-4 दिवसात ऑनलाईन प्रोसेस करून व्हॅलिडिटीला तुम्हाला टाकता येईल आणि जेव्हा ॲक्च्युली ॲडमिशनची वेळ येईल तेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट उपलब्ध असतील किंवा अप्लाय करायची वेळ येईल तेव्हासुद्धा स्कॅन करून अपलोड करायला हे डॉक्युमेंट तुमच्याकडं उपलब्ध असतील. सो ज्यांची नव्यानं नोंद सापडली अशा OBC कॅन्डिडेटसाठी आणि ज्यांची नोंद सापडली नाही अशा प्युअरली मराठा म्हणून जे मुलं ACBCचं आरक्षण घेतील त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या. या व्हिडिओबद्दल या व्हिडिओच्या संदर्भात मॅक्झिमम मुलांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना ॲडमिशनसाठी याचा फायदा घेता येईल. एक महत्त्वाची माहिती. पहिल्यांदा चॅनल पाहिलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी YouTube चॅनलला बघत राहा. धन्यवाद.